जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 13वा नामरूप समास दुसरा सारासार निरूपण नाम श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ ऐका सारासार विचार उभारले जगडंबर त्यात कोण सार कोण असार विवेके ओळखावा दिसेल ते नासेल आणि येईल ते जाईल जे असतची असेल तेची सार श्रीराम समर्थ। श्री समर्थांनी दशक 13वा ज्याचं नाव आहे नामरूप आणि त्यामधील समास दुसरा सारासार निरूपण नाम याचं विवरण आज समर्थ आपल्याला करायला घेत आहेत। ऐका सारासार विचार उभारले जगडंबर त्यात कोण सार कोण असार विवेके ओळखा। आता समर्थांनी सारासार विचार म्हणजे काय हे या ठिकाणी सांगितलेलं आहे। हा विश्वाचा जो अफाट पसारा आहे उभारले जगडंबर त्यात कोण सार कोण असार विवेके ओळखा। एवढा जो विश्वाचा जो अफाट पसारा आहे त्यात सार कोणते आहे आणि असार कोणते आहे हे विवेके ओळखा। हे विवेकाने ओळखता आपल्याला आलं पाहिजे। म्हणून समर्थ म्हणतात आहे की समर्थांनी सारासार विचार सांगत असताना समर्थ म्हणतात आहे की आता तुम्ही जगताला पाहत आहात। हे विस्तृत जगताचं विस्तृत जे ब्रह्मांड तयार केलं हा संपूर्ण निर्मितीचा भाग आमच्या डोळ्यांनी दिसतो आहे, पण त्यातलं सार नेमकं काय आहे आणि असार काय आहे? कारण सार ते आपल्याला घ्यायचं आहे आणि असार आहे ते आपल्याला घ्यायचं नाही आहे। मग सार काय आहे, काय आपण घेतलं पाहिजे, काय सोडलं पाहिजे, मग काय सार आहे काय असार आहे ते आपल्याला कशाशिवाय कळणार नाहीत। म्हणून समर्थ म्हणतात त्यात कोण सार कोण असार विवेके ओळखा, म्हणजे ते आपल्याला विवेकानेच ओळखता येणार आहे, अन्यथा ते आपल्याला कळणार नाही। विवेकाशिवाय आपल्याला ते कळू शकत नाही। कारण समर्थ म्हणतात मनुष्य जन्माला आला की त्याला जे दिसतंय ते सगळं सत्य वाटतंय हो। कारण आपल्या डोळ्यांनी जे दिसतंय आपल्याला हे जे दृश्य जगत जे दिसतं आहे ते सगळं खरं वाटतं आहे। म्हणजे डोळ्यांनी दिसतंय ते खरं वाटतंय आणि जे दिसत नाही आहे ते मिथ्या वाटतंय आपल्याला। म्हणून समर्थ म्हणतात आहे की असं तो समर्थ म्हणतात की जे दिसतंय मनुष्य जन्माला आला त्याला दिसतंय ते सगळं आहे ते सत्य आहे असं तो समजू लागतो। जसं भ्रमालाच तो सत्याचा मुलामा दिला जातो। जसं समर्थ म्हणतात सोनं आहे ते मुळात सोनं असणे हा भाग वेगळा आहे आणि पितळ आहे त्याला सोन्याचा मुलामा देणे हा भाग वेगळा आहे। परंतु जेव्हा ते सोन्यासारखं दिसतं आहे ते सोन्यासारखं दिसतं आहे परंतु ते सोनं नाही। तसं हे जगत जे आहे हे सत्य असल्यासारखं आपल्याला वाटते आहे, पण समर्थ म्हणतात ते मुळात काय आहे जग मुळात तसं नाही आहे, ते कायम राहणार नाही, ते खोटं आहे। आणि म्हणूनच समर्थ म्हणतायत की यातलं असार काय आहे आणि सार काय आहे हे आपल्याला विवेकाशिवाय कळणार नाही। म्हणून समर्थ प्रथमच ओवीमध्ये म्हणतात आहे ऐका सारासार विचार, म्हणजे आता समर्थांनी मागच्या समासामध्ये आत्मानात्म विवेकाचं विवरण दिलेलं होतं। आता समर्थ म्हणतात सार काय आहे असार काय आहे हे तुम्हाला कळलं पाहिजे। उभारले जगडंबर विश्वाचा जो अफाट पसारा आहे त्याच्यामध्ये कोण सार आहे कोण असार विवेके ओळखा, हे आपल्याला विवेकाने ओळखता आलं पाहिजे। म्हणून समर्थ म्हणतात हे आपल्याला विवेकाशिवाय कळू शकत नाही हो। आणि विवेक म्हणजे काय आहे तर विवेक म्हणजे निवड आहे। यातलं नेमकं जे राहणार आहे ते आम्हाला विवेकाने निवडता आलं पाहिजे। म्हणजे यातलं जे नेमकं जे राहणार आहे ते आम्ही निवडलं पाहिजे, याचा अर्थ सार निवडता आलं पाहिजे। आणि जे निवडलं आहे त्यानंतर समर्थ म्हणतात जी गोष्ट सोडायची आहे तिला असार म्हटलेलं आहे। आणि म्हणून समर्थ पुढच्या ओळीमध्ये म्हणतायत दिसेल ते नासेल, दिसेल ते नासेल आणि येईल ते जाईल जे असतची असेल तेची सार। म्हणजे जे दिसते आहे ते काय आहे दिसेल ते नासेल म्हणजे ते नाशच पावणार आहे, जे जे दिसतं आहे ते सगळं नाश पावणार आहे। आणि येईल ते जाईल म्हणजे जे येतं आहे ते जाणार आहे, ज्याचा जन्म आहे त्याचा मृत्यूही आहे। आणि येईल ते जाईल असतची असेल तेची सार, म्हणजे जे येते आहे ते जाणार आहे आणि जे नेहमी तसेच्या तसे राहते काय ते काय आहे तर सार आहे। कारण सार काय आहे
ते नष्ट होणारं नाही आहे, ते दीर्घकाळ टिकणारं आहे. परंतु असार जे आहे ते आज दिसतं आहे, परंतु उद्या दिसणार नाही. म्हणून समर्थ म्हणतात आहे, ऐका सारा सार विचार उभारले जगडंबर. ऐका सारा सार विचार उभारले जगडंबर. त्यात कोण असार विवेकी ओळखा. दिसेल ते नासेल आणि येईल ते जाईल, जे असतची असेल तेची सार. जे दिसते आहे ते नाश पावते आहे, जे जे येते आहे ते जाते आहे. मग नेमके जसंचे तसं राहतं ते काय आहे, तर जसंच्या तसं राहते ते सार आहे. म्हणून समर्थ म्हणतात, कल्पना करा की या जगात काल नव्हतं. कल्पना करा की या जगामध्ये काल नव्हतं, पण ते आज आहे. आज आहे परंतु उद्या राहणार नाही. अशी कोणती गोष्ट आहे, तर याचं उत्तर आम्हाला मिळेल की जे आमच्या डोळ्यांनी दिसते आहे ते काल नव्हतं. म्हणजे ते काल दिसत नव्हतं, ते आज दिसते आहे. पण ते आज दिसते आहे परंतु उद्या राहणार नाही. म्हणून याला सार म्हणता येणार नाही, याला असार म्हणावं लागेल. जे टिकणार नाही त्याला सार कसं म्हणावं. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे, दिसेल ते नासेल आणि येईल ते जाईल, जे असतची असेल तेची सार. जे कायम आहे तेच सार आहे. म्हणजे ते कुठल्याही काळामध्ये अबाधित आहे, मग ते सार आहे. आणि जे दिसून नष्ट होतं ते काय आहे, असार आहे. म्हणून जन्म घेणारा जीव हा देहरूपाने आहे हो, जन्म घेतलेला जीव. पण देह आज दिसतो आहे, जीव आतला दिसतोय का हो, नाही. पण देह आज दिसतोय, पण पुढे नंतर दिसणार आहे का, नाही. काही दिवसानंतर नाही दिसणार, मग उद्या दिसणार नाही. ज्यावेळी त्याचा मृत्यू होणार त्यावेळी तो दिसणार नाही. म्हणजे घर आज दिसते आहे, उद्या दिसणार नाही. जगत आज दिसतं आहे, तसं उद्या दिसणार नाही. जगत जसं आज दिसतंय तसं उद्या राहणारही नाही. किंवा 100 वर्षापूर्वी जसं होतं तसं आज आपल्याला दिसत नाही. येणाऱ्या पुढच्या 100 वर्षांनंतर आज जे दिसतं आहे त्यातलं काहीही शिल्लक राहणार नाही. काहीही शिल्लक राहणार नाही आहे. आणि त्यातलं काहीही शिल्लक राहणार नाही. मग जे सगळं आज जे दिसतं आहे ते काही क्षणासाठी आहे हो, ते आज आहे, उद्या दिसणार नाही. आणि म्हणून समर्थ म्हणतात, दिसेल ते नासेल आणि येईल ते जाईल, जे असतची असेल तेची सार. पुढे समर्थ म्हणतात, मागा आत्मा विवेक बोलिला, अनात्मा ओळखून सांडिला, आत्मा जाणता लागला, मुळीचा मूळ तंतू. मुळी जे राहिली वृत्ती, झाली पाहिजे निवृत्ती, सारासार विचार श्रुती, बरा पहावा. मग समर्थांनी म्हटलंय, मागा आत्मा विवेक बोलिला. म्हणजे मागे आपण जो समास बघितला, जो समर्थांनी दिलेला आहे पहिला समास, त्याचं नाव होतं आत्मा विवेक. मग त्या समासामध्ये आत्मा काय आहे आणि अनात्मा काय आहे हे आपण पाहिलं. मग समर्थ म्हणतात, आत्मा विवेकासंबंधी बोलणं आपलं मागच्या समासामध्ये झालेलं आहे. मग मागा आत्मा विवेक बोलिला, अनात्मा ओळखून सांडिला. मग त्याच्यातला आता हे कसं आहे, सार असार. मग सार ते घ्यायचंय, असार ते जाणून त्यागायचं आहे. मग समर्थ म्हणतात, मागच्या समासामध्ये आपण आत्मा विवेक बघितला. मग आत्मा विवेकामध्ये अनात्मा कोण आहे हे ओळखून त्याचा त्याग केला. आत्मा तेवढा कोण आहे हे विवरण करीत असताना मूळ मायेच्या आरंभापर्यंत धागा हाती आला आपला. मग आत्मा जाणता लागला, आत्म्याला आपण धरून ठेवलं, आत्मा जाणता लागला, मुळीचा मूळ तंतू. परंतु अनात्म्याला काय केलं, तर ओळखून त्याचा त्याग केला. म्हणून इथे समर्थ म्हणतात आहे की मुळामध्ये शेवट आम्ही जर याचा विचार केला तर मागच्या समासामध्ये आपण अनात्मा पाहिला. त्यातला आत्मा काय आहे आणि अनात्मा म्हणजे आत्मा सोडून नाशिवंत वस्तू कोणत्या आहेत. आत्मा सोडून, अनात्मा म्हणजे ज्या आत्मा सोडून नाशिवंत वस्तू आहेत त्याचाही आम्ही विचार केला. म्हणजे अनात्मा काय आहे आणि आत्मा काय आहे या दोघांचाही विचार आपण केला. मग त्यातला आत्मा आम्हाला कळला. मग या आत्म्याविषयी इतर गोष्टी ज्या दिसतात आहेत त्या असार आहेत, त्या गोष्टी आम्हाला टाकता आल्या पाहिजेत.
किंवा त्या नाही आहेत या भावातून आम्हाला जगता आलं पाहिजे. तर शेवटी तो आत्मा काय आहे, काय करेल, तर समर्थ पुढे म्हणतात, आत्मा जाणता लागला मुळीचा मूळतंतू. म्हणजे अनात्मा कोण आहे हे ओळखून त्याचा त्याग केला आणि आत्मा कोण आहे हे विवरण करीत असताना मुळीचा मूळतंतू, मग मूळ मायेच्या आरंभापर्यंत धागा आपल्या हाती लागला. मग आत्मा जाणता लागला मुळीचा मूळतंतू, म्हणजे तो मुळापर्यंत जाऊन पोहोचेल. तो मुळापर्यंत जाऊन पोहोचेल. जसं आपण म्हणतो हे पाणी, जसं पाणी झाडाच्या शेंड्यावर टाकलं तरी ते शेवटी मुळालाच मिळते. जसा आमचा जो विचार आहे, समर्थ म्हणतात, हा जरी आम्ही बाह्य रूपाने करत असलो तरी खोलवर त्याचा परिणाम त्या मूळ तंतूवर जाऊन मूळपर्यंत जाऊन पोचणार आहे. आणि ते मूळ काय आहे, तर ते आत्मा आहे. हा आत्मा मूळ ब्रह्मस्वरूप आहे आणि हे त्याचं मूळ आहे. आणि म्हणून समर्थ पुढे सांगतात आहे, आत्मा मागा आत्मानात्म वेक बोलिला, अनात्मा ओळखून सांडिला, आत्मा जाणता लागला मुळीचा मूळतंतू. मुळी जे राहिली वृत्ती, झाली पाहिजे निवृत्ती, सारासार विचार श्रोती बरा पाहावा. मग मुळी जे राहिली मुळी जे राहिली वृत्ती, मूळ मायेच्या ठिकाणी जी वृत्ती शिल्लक राहते, तरी समर्थ म्हणतात तीही जाऊन झाली पाहिजे निवृत्ती, ती जाऊन वृत्ती विरहित आपण झालं पाहिजे. सारासार विचार श्रोती बरा पाहावा, यासाठी श्रोत्यांनी सारासार विवेक चांगल्या प्रकारे करता आला पाहिजे. त्यांना सार काय आहे, असार काय आहे हे त्यांना कळलं पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात की ज्या वेळेस आम्ही या सारासाराचा विचार करू लागतो, ज्या वेळेस आपण सार काय आणि असार काय याचा विचार करू लागतो, त्यावेळेस आम्ही मागे 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 जाताना शेवटी कुठे जाऊन पोचतो, तर मूळ मायेपर्यंत जाऊन पोचतो. म्हणजे दिसणारं जगत, या जगताचं जन्मस्थान मुळामध्ये काय आहे, पंचमहाभूत. पंचमहाभूतांनी त्रिगुण, आप तेज वायू पृथ्वी वारा. समर्थ म्हणतात की हे सगळं जन्मस्थान कुठे आहे, पंचमहाभूत, 5 भूत दिलेली आहेत त्याच्यामध्ये आहेत. आणि त्रिगुण रजतम सत्व यांच्या मागे गेलो तर आम्हाला दिसणारी ही अष्टधा प्रकृती, अष्टधा प्रकृतीच्या मागे गेलो की मग गुणमाया. अष्टधा प्रकृती म्हणजे ते पंचमहाभूत 5 आणि 3 त्रिगुण, मग 5 आणि 3 8, मग ती अष्टधा प्रकृती. त्याच्यानंतर त्याच्या मागे गेलं तर गुणमाया, त्याच्यामध्ये ती गुण दिसतात आहे. पण ते गुण शेवटी जिथून जन्माला आले ती मूळ माया, तिच्यामध्ये हे गुण आणि ही भूत ही आम्हाला सूक्ष्म रूपात ती वास करतात आहे. ती कोण आहे, ती मूळ माया आहे. आणि समर्थ म्हणतात त्या मूळ मायेच्या ठिकाणी आपण पोचलो आहे. पण जिथे जे पहिले स्फुरण झालं ती काय आहे, तर वृत्ती आहे. म्हणून म्हटलंय मुळी जे राहिली वृत्ती, मुळी जे वृत्ती राहिलेली आहे त्याचं काय झालं पाहिजे, जी वृत्ती शिल्लक राहिलेली आहे, मूळ मायेच्या ठिकाणी जी वृत्ती शिल्लक असते तिचं काय झालं पाहिजे, तर झाली पाहिजे निवृत्ती, तीही जाऊन वृत्ती रहित झालं पाहिजे. सारासार विचार श्रुती बरा पाहावा. मग त्या मूळ मायेच्या ठिकाणी आपण पोचलो आहे. पण तिथे जे पहिलं स्फुरण झालं ती वृत्ती आहे. मग ही वृत्ती कुठे स्फुरण पावली, तर ती ब्रह्माच्या ठिकाणी स्फुरण पावली. जेव्हा एखाद्या पाण्याचा थेंब एखाद्या वस्तूवर पडतो, समर्थ म्हणतात जेव्हा एखाद्या पाण्याचा थेंब एखाद्या वस्तूवर पडतो तेव्हा तो पाण्याचा थेंब पडून तो तिथे थांबत नाही. तिथे थांबतो का नाही, तर त्याचे ते तुषार आहेत ते इकडे तिकडे उडतात. जेव्हा ते इकडे तिकडे उडतात त्यावेळेस तो तुषार जिथून निर्माण झाला तो तिथे येत नाही. ते तुषार पुन्हा त्या जागेवर आले तर तो थेंब होता ते मूळ कायम होईल. म्हणजे थेंब जो होता तो त्याचं मूळ कायम होईल. मग अशी जी वृत्ती आहे ही वृत्ती ब्रह्मावर वृष्टी झाली आहे, कारण मूळ माया तिथे आहे आणि मूळ मायेमध्ये तिचा जन्म झाला. आणि म्हणून मूळ मायाच नेमकी कुठून प्रगट झाली, तर त्याचं मूळ तंतू आहे ब्रह्म. म्हणून म्हटलेलं आहे मुळी जे राहिली वृत्ती, झाली पाहिजे निवृत्ती, सारासार विचार श्रुती बरा पाहावा.
मग त्याची समर्थ म्हणतात आहे तर त्याचं मूळ तंतू म्हणजे आहे ब्रह्म. मग म्हणून शेवटी ही वृत्ती ही जेव्हा निवृत्ती होऊन जाईल, जसा थेंब पाण्यात पडला तर काय होईल, तर पाण्यात मिसळून जाईल, तशी ती वृत्ती तिथेच मुरली तर ती निवृत्ती होऊन जाईल. ती संपली की तो ब्रह्मरूप झाला. आणि म्हणून समर्थ इथे म्हणतात आहे, मुळी जे राहिली वृत्ती झाली पाहिजे निवृत्ती, सारासार विचार श्रोती बरा पाहावा. मुळी जे राहिली वृत्ती, मुळी म्हणजे मूळ मायेच्या ठिकाणी, मूळ मायेच्या ठिकाणी वृत्ती शिल्लक राहिली. ती वृत्ती ज्याच्यातून निर्माण झाली त्या ब्रह्मामध्ये ती निवृत्त झाली, त्याच्यात सामावून गेली, तिचं कार्य तिने संपवलं. तेव्हा मात्र समर्थ म्हणतात, सारासार विचार श्रोती बरा पाहावा. मग यातलं जे सार आहे, सारासार विचार श्रोती, यातलं जे सार आहे, शेवटी आम्ही ब्रह्मामध्ये विलीन होऊन जाणार आहे. आम्ही ब्रह्मरूप आहोत आणि ब्रह्माची अनुभूती आम्हाला आल्यानंतर अनुभूती घेणाराही शिल्लक राहणार नाही. तेव्हा समर्थ म्हणतात अहम. म्हणून समर्थ म्हणतात आहे की अशा प्रकारे तुम्ही काय करा, तर पुढे दिलेलं आहे समर्थाने, मुळी जे राहिली वृत्ती झाली पाहिजे निवृत्ती, सारासार विचार श्रोती बरा पाहावा. मग आता काय करायला सांगितलेलं आहे, नित्यानित्य विवेक केला, नित्यानित्य विवेक केला, आत्मा नित्यसा निवडिला, निवृत्ती रूपे होहेत उरला निराकारी. मग नित्य काय आहे अनित्य काय आहे याचा विवेक केला. नित्यानित्य विवेक जर आम्ही केला तर आत्मा हा नित्य आहे आणि बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अनित्य आहे, कारण त्या संपणाऱ्या आहेत, म्हणून त्या अनित्य आहेत. नित्य म्हणजे जे निरंतर आपल्यासोबत राहणार आहे, आपण नसताना सुद्धा जे निरंतर राहणार आहे, ते काल होतं आजही आहे आणि उद्याही राहणार आहे. अशा प्रकारे शेवटी शिल्लक राहील ते काय आहे, तर तो निराकार, त्याला आकार नाही. शिल्लक काय राहणार आहे, आकार शिल्लक राहणार नाही. म्हणून समर्थ म्हणतात आहे, नित्यानित्य विवेक केला, आत्मा नित्यसा निवडिला. मग नित्यानित्य विवेक केल्यानंतर आत्मा नित्य आहे अशी निवड केली आपण, आणि नंतर मग समर्थ म्हणतात आहे, आत्मा नित्यसा निवडिला, निवृत्ती रूपे हे उरला निराकारी. पण चंचल आत्म्याला पाहिल्यावर निराकाराबद्दलची आशा अजून शिल्लक राहिलेली आहे. म्हणून म्हटलंय की समर्थांनी की अशा प्रकारे शेवटी शिल्लक राहिलं ते काय आहे, तर निराकार आहे, त्याला आकार नाही. शंका संपतील, वृत्ती संपेल, हेतू संपतील, पण मग शेवटी काय शिल्लक राहील, तर समर्थ म्हणतात चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम. काही शिल्लक राहणार नाही, शिवोहम शिवोहम. आणि जे शिल्लक राहील ते ब्रह्म आहे. आणि म्हणून समर्थ पुढे म्हणतात आहे, नित्यानित्य विवेक केला, आत्मा नित्यसा निवडिला, निवृत्ती रूपे हे उरला निराकारी. मग शेवटी निराकारी उरणार, निराकार उरणार आहे. हे म्हणजे तो चंचळ, निर्गुण म्हणजे निश्चळ, सारासार विचारे चंचळ होऊन जाते. चळे म्हणून ते चंचळ, न चळे म्हणून निश्चळ, निश्चय उडे चंचळ निश्चयसी. मग आता समर्थ म्हणतात आहे की आशा कशी आहे, ही चंचळ आहे. हेत म्हणजे तो चंचळ, हेत म्हणजे आशा ही चंचळ आहे. निर्गुण म्हणजे निश्चळ, निर्गुण परब्रह्म हे निश्चळ आहे, ते कधीही न हलणार आहे, न ढळणार आहे. सारासार विचारे चंचळ होऊन जाते. मग सारासार विचाराने ते चंचल होते आणि ते काय होते, शेवटी नष्ट होते. म्हणून म्हटलेलं आहे हेत. हेत म्हणजे हेतू. हा हेतू लक्षात घ्या, जो चंचळ आहे तो चंचळ आहे. हेतू कसा आहे, हेत म्हणजे तो चंचळ, हेतू कसा आहे, चंचळ आहे. हे सगळ्यात पहिलं लक्षात घ्या. याचा अर्थ जो चंचळ आहे तोच पुढे समर्थ म्हणतात निर्गुण म्हणजे निश्चळ. चंचलता निर्जीव वस्तूत नाही आहे. आहे का हो, निर्जीव वस्तू इकडून तिकडून एका जागा, आपली जागा सोडून दुसऱ्या जागी जातात का, नाही. मग त्यांच्यामध्ये चंचलता नाही. जो हालचाल करतो, जी वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाते त्याला चंचळ बोलतात. मग चंचळ कशामध्ये नाही, तर निर्जीवांमध्ये चंचळ नाही, वस्तूत नाही आहे, म्हणून तिला आपण जड म्हणतो वस्तूला. म्हणून जड आणि चंचळ हे भिन्न म्हटलं. जडामध्ये चैतन्याचा वास आहे
ते जड चंचल रूपात प्रगट होते. मग देह मुळात कसा आहे? जड आहे, त्याच्यामध्ये चंचलता नाही आहे. चंचलता आहे का? देह स्वतःच हलतो का? मग देह जर हलत असेल, देह जर नाचत असेल, देह जर उठत असेल, तर मग समर्थ म्हणतात आत्मा गेल्यानंतर देह का हालचाल करत नाही? मग तसं देहामध्ये चंचलता नाही आहे, परंतु त्यामध्ये आत्मा प्रवेशल्यानंतर म्हणजे आत्म्याने प्रवेश केल्यानंतर तो जडत्वाला चलन निर्माण झालं. त्या जडत्वाला चलन म्हणजे या शरीराला चलन निर्माण झालं. चलन निर्माण झालं आणि म्हणजे त्या हळूहळू हळू हलू लागल्या. मग म्हणून त्याला समर्थांनी चंचळ म्हटलं. पण त्या चंचळामधला जो आत्मा आहे तो आत्मा कसा आहे? तर समर्थ म्हणतात आहे हे तर म्हणजे तो चंचळ, निर्गुण म्हणजे निश्चळ, सारासार विचार चंचळ होऊन जाते. मग निर्गुण म्हणजे निश्चळ, तो निर्गुण आहे. त्या आत्म्याला कुठे गुण आहे हो? त्याला गुण नाही आहे, तो निर्गुण आहे. त्याला तो निर्गुण गुणातीत आहे, त्याच्यामध्ये गुणच नाही, आकारही नाही, रूपही नाही. म्हणून समर्थ म्हणतात असा सारासार विचारे चंचल होऊन जाते. मग समर्थ काय म्हणतात? सारासार विचारे चंचल होऊन जाते. मग अशा प्रकारे सारासार विचार केला, सार काय असार काय याचा विचार केला तर त्यातलं चंचलत्व जे आहे ते निघून जातं. जसा देह पडला म्हणजे आपण म्हणतो की देह मरण पावला की देह तिथेच असतो, परंतु त्याच्यातला आत्मा तो निघून जातो. म्हणजे देह जड आहे आणि त्याच्यामध्ये आत्म्याने प्रवेश केल्यामुळे तो चंचल झाला. मग चंचल जर निघून गेलं, आत्मा जर निघून गेला तर जड देह राहणार. मग म्हणून समर्थ म्हणतात आहे की त्यातलं चंचलत्व निघून जातं आणि मग शेवटी शिल्लक काय राहिलं? तर निश्चळत्व शिल्लक राहिलं. कारण जड तर नष्ट झालं, देह नष्ट होणार आहे. मग निश्चळ जे आहे, जे कधीही हलणारं नाही, निश्चळ एका ठिकाणी स्थिर असतं, निश्चळ निर्गुण निराकार चंचल निघून गेलं आणि निश्चळ शिल्लक राहिलं. आणि पुढे समर्थ त्याचं आता स्पष्टीकरण देतात आहे. म्हणून म्हटलं आहे हे तर म्हणजे तो चंचळ, निर्गुण म्हणजे निश्चळ, सारासार विचारे चंचळ होऊन जाते. चळे म्हणून ते चंचळ, न चळे म्हणून निश्चळ, निश्चळी उडे चंचळ निश्चयेसी. मग आता समर्थाने म्हटले चळे म्हणून म्हणजे तो चळे म्हणून ते चंचळ. मग त्यातलाच काय आहे? चळ जे आहे त्याला चंचळ म्हटलंय आणि चळत नाही म्हणून आत्म्याला निश्चळ म्हटलेलं आहे. मग निश्चळाच्या ठिकाणी चंचळ नष्ट होतं, हे आपण निश्चयपूर्वक जाणलं पाहिजे. हलतं म्हणून ते चंचळ आहे, जे हालचाल करते इकडे तिकडे हलते म्हणून ते चंचळ आहे, चळत नाही म्हणून त्याला निश्चळ म्हटलेलं आहे. चंचळातलं हे जे चंचळत्व जेव्हा निघून जाते तेव्हा निश्चळ शिल्लक राहते. म्हणून म्हटलंय निश्चळी उडे चंचळ. म्हणून चंचळ हे नष्ट होणार आहे. चंचळाला तुम्ही कायम समजू नका, ते काही क्षणासाठी आहे, काही वेळेसाठी आहे. त्या चंचळाचा जो टाइम आहे तो एक विशिष्ट ठरलेला आहे, म्हणजे विशिष्ट काळासाठी विशिष्ट वेळेसाठी तो आहे, त्याच्या पलीकडे तो थांबू शकत नाही. मग त्या भगवंताने त्या देहामध्ये प्रवेश केला, कोणामध्ये? चंचळामध्ये, की तो चलन होतो आहे. म्हणून समर्थ म्हणतात की त्या जडत्वामध्ये प्रवेश केला म्हणून ते सगळं जगत आम्हाला जे आहे ते चलित दिसते आहे, जे चलन होणारं जे आहे ते नष्ट होणारं आहे. मग हे चंचल जे आहे ते नष्ट होणारं आहे. समर्थ म्हणतात ते निश्चळ होऊ शकत नाही. जे नष्ट होणारं आहे ते निश्चळ होऊ शकत नाही. निश्चळ म्हणजे काय हो? जे नष्ट होणार नाही ते निश्चळ आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे की हे कळण्यासाठी आम्हाला ज्ञान झालं पाहिजे, हे कळण्यासाठी आपल्याला ज्ञान होणं गरजेचं आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे की निश्चळाच्या ठिकाणी चंचल नष्ट होतं, हे समजण्यासाठी आपल्याला ज्ञान होणं गरजेचं आहे. आणि म्हणून पुढे समर्थ म्हणतात आहे चळे म्हणून ते चंचळ, न चळे म्हणून निश्चळ. म्हणजे चळते म्हणून त्याला चंचळ म्हणतात, न चळे म्हणून निश्चळ, जे चळत नाही ते निश्चळ आहे. निश्चळी उडे चंचळ निश्चयेसी. मग पुढे दिले आहे समर्थांनी ज्ञान आणि उपासना दोन्ही एकची पहाना, उपासने करिता जना जगदोद्धार. द्रष्टा साक्षी जाणता ज्ञान घन चैतन्य सत्ता,
ज्ञानदेवची तत्वता बरे पहा. मग आता दिलंय काय कळायला पाहिजे ते कळण्यासाठी आपल्याला समर्थांनी सांगितलंय की ज्ञान पाहिजे. काय कळण्यासाठी तर निश्चळ म्हणजे जे चंचळ आहे ते नष्ट होणार आहे, ते निश्चळ होऊ शकत नाही. यासाठी हे कळण्यासाठी आपल्याला ज्ञान पाहिजे. आणि आता काय दिलंय? ज्ञान आणि उपासना. मग आता दोन गोष्टी सांगितल्या आहेत. पहिली सांगितली ज्ञान, दुसरी सांगितली उपासना. आणि समर्थ म्हणतात आहे ज्ञान आणि उपासना दोन्ही एकची पाहना, उपासनेकरिता जना जगदोद्धार. मग दोन्ही गोष्टी सांगितलेल्या आहेत. मुळात ज्ञान आणि उपासना एकच आहे. कारण ज्ञानाने आम्हाला आमचं मूळ स्वरूप कळते आणि ते ज्ञान उपासनेशिवाय कळत नाही. म्हणून समर्थांनी म्हटलेलं आहे उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतांसी सदा नमावे, सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. म्हणजे उपासनेला दृढ चालवावे. दृढ एकदा करून चालत नाही, ती एकदा करून चालणार नाही, ती वारंवार करावी लागते, ती उपासना आहे. पण शेवटी उपासनेने आम्हाला काय होणार आहे, काय मिळणार आहे? तर शेवटी आपल्याला ज्ञान होणार आहे. म्हणून म्हटलंय दोन्ही एकची पाहना, उपासनेकरिता जना जगदोद्धार. मग समर्थ म्हणतात आहे की आम्हाला काय होणार आहे तर ज्ञान होणार आहे. शेवटी ज्ञान होणार आहे म्हणजे ज्ञान आणि उपासना या दोन्ही गोष्टी काय आहेत? ज्ञानाने सुद्धा आपल्याला आपण ज्ञानी होतो. मग ज्ञान आणि उपासना या दोन्ही गोष्टी एकच आहेत. फक्त समर्थ म्हणतात ज्ञानापेक्षा उपासना ही जास्त प्रभावी आहे. कारण काय असेल हो? कारण ज्ञानाने त्याचा व्यक्तिगत उद्धार आहे. ज्ञान हे एखाद्या व्यक्तीला तिच्यासाठीच उपयोगी आहे. म्हणजे ज्ञानाने त्या व्यक्तिगत तिचा स्वतःचा व्यक्तिगत उद्धार होईल, पण उपासनेने जगदोद्धार आहे. आणि म्हणून इथे म्हटलंय बघा ज्ञान आणि उपासना दोन्ही एकची पाहना, दोन्ही एकच आहेत. उपासनेकरिता जना जगदोद्धार. परंतु उपासनेमुळे जगाचा जगदोद्धार आहे. आणि म्हणून पुढे समर्थांनी म्हटलेलं आहे की उपासनेने जगदोद्धार आहे. म्हणून उपासनेला दृढ चालवावी. यामध्ये उपासना ही अखंड ठेवावी. अखंड ठेवा. आणि त्यामुळे नुसतं तुम्ही तुमचा उद्धार करणार नाही, तर तुमच्या बरोबर असलेल्या सगळ्यांचा उद्धार करणार आहेत. म्हणून उपासना आहे. म्हणून समर्थांनी म्हटले उपासना. उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे. कोणाच्या जवळ राहणे? भगवंताच्या जवळ सदैव राहणे, याचा अर्थ उपासना आहे. भगवंताच्या जवळ सदैव राहणे याचा अर्थ उपासना आहे. मग याचा अर्थ ज्ञान प्राप्त करणे. आणि ज्ञान प्राप्त करून आम्ही काय करतो तर आम्ही ब्रह्म आहोत याची अनुभूती येते. म्हणून उपासना आणि ज्ञान यांच्यातील जी फलश्रुती आहे, याच्यातून जे साध्य आहे ते दोघांचं एकच आहे. ज्ञानाचं साध्य काय आहे तर मी ब्रह्म आहे हे कळणं. आणि उपासनेचं साध्य काय आहे तर मी ब्रह्म आहे हे कळणं. फक्त ज्ञानाने मी एकटा उपासना करून मी माझी ब्रह्माची अनुभूती घेतो. नीट श्रवण करावं. ज्ञानाने समर्थतात ज्ञानाने उपासनेचं सांगतात आहे. मग ज्ञानाने मी एकटा उपासना करून मी माझी ब्रह्माची अनुभूती घेतो. आणि उपासनेने सर्व ब्रह्म आहे हे सगळ्यांना कळू लागते. आणि म्हणून त्यात जगदोद्धार आहे. आणि अशा प्रकारे समर्थ म्हणतात ज्या गोष्टी आम्हाला दिसतात आहे त्या आम्ही द्रष्टा म्हणून पाहतो. म्हणजे ज्या गोष्टी दिसतात आहे त्या नष्ट होणाऱ्या आहेत, मग त्या द्रष्टा म्हणून पाहतो. आणि म्हणून पुढे म्हटले समर्थांनी द्रष्टा साक्षी जानता, ज्ञान घन चैतन्य सत्ता, ज्ञान देवची तत्वता बरे पहा. मग काय आहे पुढे? द्रष्टा सांगितलेला आहे. आम्ही द्रष्टा म्हणून पाहतो. मग आता इथे समर्थ म्हणतात द्रष्टा साक्षी जानता ज्ञानघन चैतन्य सत्ता ज्ञान हे सगळं एकाच अंतरात्म्याची सगळी नावं आहेत. हे पहिलं आपल्याला समजता आलं पाहिजे. कारण ज्ञान देवची तत्वता बरे पहा हे सगळं जे आहे ती देवाचीच नावं आहेत. त्या अंतरात्म्याची एकाच अंतरात्म्याची नावं आहेत. आणि म्हणून म्हटलेलं आहे इथे मायेमुळे जगत दिसतं. माया आहे म्हणून जगत दिसतं आणि त्या जगताला मी पाहतो म्हणून द्रष्टा होतो. म्हणून मायाच हे सगळं करणारी आहे. द्रष्टा असण्यासाठी सुद्धा दृश्य हवंच आहे. दृश्यही संपतं. म्हणजे समर्थ म्हणतात आहे की दृश्य हवंच आहे. दृश्य
इथे दृश्य संपते आणि द्रष्टाही संपतो. इथे ज्ञानही संपतं. द्रष्टा असेल, साक्षी असेल, साक्षी म्हणजे भाव, भाव असेल, मी पाहतो आहे, ज्ञान घन आणि चैतन्य सत्ता या सुद्धा दिसत असतील तर या सुद्धा भगवंतापेक्षा भिन्न आहेत. म्हणून हा सगळा द्रष्टेपणा संपावा म्हणून म्हटलंय द्रष्टा साक्षी जाणता, ज्ञान घन चैतन्य सत्ता, ज्ञान देवची तत्वता बरे पहा. मग आता म्हटलंय समर्थांनी या सुद्धा दिसत असतील तर या सुद्धा भगवंतापेक्षा भिन्न आहेत. म्हणून हा द्रष्टेपणा संपावा, साक्षीपणा संपावा, ज्ञान घनता संपावी, चैतन्य सत्ता संपावी. आणि हे सगळी काय आहेत, ही मूळ मायेचं लक्षणं आहेत. आणि म्हणून पुढे म्हटलंय द्रष्टा साक्षी जाणता, ज्ञान घन चैतन्य सत्ता, ज्ञान देवची तत्वता बरे पहा. त्या ज्ञानाचे विज्ञान होते, शोधून पहा बहुत मते, चंचळ अवघे नासते येणे प्रकारे. नासिवंत नासेल की नासेना, ऐसा अनुमानची आहे सना, ऐसा अनुमानची आहे मना, तरी तो पुरुष सहसा ज्ञाना अधिकारी नव्हे. मग ते जे आम्हाला ज्ञान प्राप्त होणार आहे, काय म्हटले, त्या ज्ञानाचे विज्ञान होते, त्या ज्ञानाचे काय होते, पुढे विज्ञान होते. शोधून पहा बहुत मते, चंचळ अवघे नासते येणे प्रकारे. मग त्या ज्ञानाचे विज्ञान होतं, मग निरनिराळ्या मतांचा शोध घेतला. शोधून पहा बहुत मते, मग निरनिराळ्या मतांचा शोध घेतला तर चंचळ अवघे नासते, तर ते जे चंचळ आहे, ते जे चंचळ असते ते काय होते, अवघे नासते, ते सगळे नष्ट होते येणे प्रकारे. असं सर्वांचं मत असल्याचं दिसून येतं. म्हणून म्हटलंय ते जे आम्हाला ज्ञान प्राप्त होणार आहे, ते जे ज्ञान आम्हाला प्राप्त होणार आहे त्या ज्ञानाचे आम्हाला विज्ञान प्राप्त होतं. विज्ञान म्हणजे विशेष ज्ञान, तेव्हा ते ज्ञान फळाला येतं. पण जेव्हा ज्ञानाचं विज्ञान होते तेव्हा मी ब्रह्म आहे याची अनुभूती होते. म्हणून समर्थांनी म्हटलंय त्या ज्ञानाचे विज्ञान होते. शोधून पहा बहुत मते, चंचळ अवघे नासते येणे प्रकारे. मग चंचळ जे आहे ते अवघं नासून जातं, त्याप्रमाणे ज्ञानाचे विज्ञान तसं चंचळ हे नासते, हा त्याचा अनुभव आहे. हे कोणाला कळेल तर जो ज्ञानी आहे त्याला कळेल, त्याला हे कायम राहणार असे वाटते. त्याचे जे ज्ञान आहे, त्याचं ज्ञान जे आहे ते ज्ञान नाही तर ते अज्ञान आहे. कारण त्याला वाटतं हे सगळं जे दिसतं आहे, जे मिथ्या आहे ते राहणार आहे, ते शिल्लक राहणार आहे आणि बाकी सगळं नष्ट होणार आहे. असं नाही आहे. जे डोळ्याने दिसतं आहे, सुरुवातीलाच बोललेल्या समर्थांनी सांगितलं आहे, दिसेल ते नासेल आणि येईल ते जाईल. जे दिसतं आहे ते सगळं नष्ट होणार आहे, येईल ते जाईल. ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू आहे. जे असतची असेल तेची सार, जे कायम कालही होतं, आजही आहे, उद्याही राहणार आहे, असं काय आहे ते सार आहे, तेची सार. म्हणजे ते असतची असेल तेची सार, म्हणजे चंचळ जे आहे ते अवघं नासून जाणार आहे. त्याप्रमाणे ज्ञानाचं विज्ञान तसंच चंचळ हे नासतं, हा त्याचा अनुभव आहे. हे कोणाला कळेल तर जो ज्ञानी आहे त्याला कळेल, ज्याला हे कायम राहणार असं वाटतं. मग ते ज्ञान नाही तर ते अज्ञान आहे असं समर्थ इथे सांगतात आहे. कारण ज्याला हे चंचळ असलेलं जगत कायम आहे असं ज्याला वाटतं तो ज्ञानाचा अधिकारीच नाही. म्हणून म्हटलेलं आहे इथे समर्थांनी, तरी तो पुरुष सहसा ज्ञाना अधिकारी नव्हे. मग दृश्य दिसते आहे, मग तो अधिकारीच नाही, ज्ञानाचा तो अधिकारी नाही. ज्याला हे जगत कायम आहे असं वाटतं तो, मग ज्ञानाचा तो अधिकारी नाही की दृश्य दिसते आहे. ज्ञानाचा तो अधिकारी आहे की ज्याला दृश्य दिसते आहे, याचा अर्थ ते नष्ट होणार आहे असं ज्याला कळते तो ब्रह्मज्ञानी आहे. आणि म्हणून समर्थ इथे म्हणतात आहे, त्या ज्ञानाचे विज्ञान होते, शोधून पहा बहुत मते, चंचळ अवघे नासते येणे प्रकारे. नासिवंत नासेल की नासेना, ऐसा अनुमानची आहे मना, तरी तो पुरुष सहसा ज्ञाना अधिकारी नव्हे. मग समर्थ म्हणतात, ज्या पुरुषाच्या मनात जे नाशिवंत आहे ते नाश पावेल की नाही अशा प्रकारचा संशय असतो आणि तो पुरुष सहसा ज्ञानाधिकारी नसतो. म्हणून नाशिवंत आहे म्हणजे नासेल की नाही, नासणार.
शंका आली, नासणार की नाही अशी मनात शंका आली. असा मला अनुभव आला की खरंच हे नष्ट होईल का हो, की नाही होणार. मग ही शंका निर्माण झाली. म्हणजे नासिवंत नासेल की नासेना ऐसा अनुमानची आहे म्हणा. अनुमानची संशय आला तरी तो पुरुष सहसा ज्ञाना अधिकारी नव्हे, मग नाशिवंत आहे. नासेल की नाही नासणार, म्हणजे नासणार आहे की नाही नासणार, पण ते नाशिवंत आहे असा मनाला अनुभव आला की खरंच हे नष्ट होईल का हो, की नष्ट होणार नाही, ही शंका निर्माण झाली. तर समर्थ म्हणतात हा अनुमान हा ऐसा अनुमानची आहे म्हणा. हा अनुमान आहे मनाचा, तरी तो पुरुष सहसा ज्ञाना अधिकारी नव्हे, तो ज्ञानाचा अधिकारी नाही, हे पक्क झालं. मग जिथे शंका निर्माण झाली तो ज्ञानाचा अधिकारी नाही. मग ज्ञानाचा अधिकारी तो आहे ज्याच्यामध्ये निश्चय आहे. आणि कुठला निश्चय आहे, तर जे दिसते आहे ते नासते हा निश्चय असला पाहिजे. दिसेल ते नासेल आणि येईल ते जाईल, जे असतची असेल तेची सार. म्हणून पुढे म्हटले, पहिल्या सुरुवातीला समर्थांनी दिलंय, ऐसा सारा सार विचार उभारले जगडंबर, त्यात कोण सार कोण असार विवेके ओळखा. मग हे कधी कळणार आहे. आता सारासार विवेक म्हणजे काय हे कधी कळणार. हा विश्वाचा जो अफाट पसारा आहे त्यात सार कोणतं असर कोणतं हे विवेकानेच ओळखता येणार आहे. विवेके ओळखा, विवेकानेच ओळखता येणार आहे. विवेक असेल तरच आपल्याला ते ओळखता येणार. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे, नासिवंत नासेल की नासेना ऐसा अनुमानची आहे म्हणा, तरी तो पुरुष सहसा ज्ञाना अधिकारी नव्हे. नित्य निश्चय केला संदेह उरतची गेला, तरी तो जाणावा वाहाला महामृगजळी. मग नित्य निश्चय केला, नित्य निश्चय तर करीत असतो, पण संदेह उरतची गेला, निश्चय करतोय परंतु एकीकडे मनातला संदेह काही नष्ट होत नाही. मग काम कसं पूर्ण होणार. तरी तो जाणावा वाहावाला महामृगजळी. मग समर्थ म्हणतात मनातला संदेह काही त्याचा नष्ट होत नाही आहे. मग ज्याच्या बाबतीत असं घडतं तो मायेच्या मृगजळात वाहत गेला म्हणून समजावं. म्हणून समर्थ म्हणतात आहे की या मृगजळामध्ये तुम्ही अडकू नका. या मृगजळामध्ये एकदा अडकला की बाहेर पडता येणार नाही. मग त्याच्यामध्ये अडकू नका, कारण शेवटी परब्रह्म सत्य आहे हो, आणि दिसणारे जगत हे मिथ्या आहे. कारण नाना प्रकारे समर्थ आपल्याला समजावून सांगत आहेत, आपणही समजून घ्यावं हीच प्रार्थना आहे. कारण समर्थ म्हणतात नित्य निश्चय केला संदेह उरतची गेला. मनात शंकाच उरलेली आहे, मग तो कसा कळणार आहे. म्हणून तरी तो जाणावा वाहला महामृगजळी. क्षयची नाही जो अक्षयी व्यापकपणे सर्वांठाई, तेथे हेत संदेह नाही निर्विकारी. जे उदंड घनदाट आद्य मध्य शेवट अछळ अढळ अटूट जैसे तैसे. मग क्षयची नाही जो अक्षय, क्षयची नाही अक्षय म्हणजे ज्याला क्षयच नाही, असे अक्षय म्हणजे ज्याचा शेवटच नाही, ज्याला क्षयच नाही, ज्याचा अंतच नाही, असं काय आहे. असं अक्षयी व्यापकपणे सर्व ठाई, तेथे हेत संदेह नाही निर्विकारी. तो एकच निर्गुण निराकार परब्रह्म आहे आणि तो क्षय म्हणजे अक्षय आहे. परब्रह्म सर्वांच्या ठाई व्यापकपणे ओतप्रोत भरून राहिलेला असतो. त्या निर्विकार परब्रह्माच्या ठिकाणी हेतू अथवा कुठलाही संदेह विकार तेथ हेत संदेह नाही निर्विकारी. कुठला विकार कुठला हेतू आणि कुठला संदेह तिथे असू शकत नाही. म्हणून श्री समर्थांनी परब्रह्म कसा आहे याची ओळख व्हावी म्हणून समर्थ इथे सारासार निरूपणामध्ये म्हणतात आहे, क्षयची नाही जो अक्षय. क्षय होणे याचा अर्थ नाश होणं. मग जी गोष्ट नाशिवंत आहे ती परब्रह्म असू शकत नाही. म्हणून समर्थ म्हणतात ज्या गोष्टी आम्हाला पंचमहाभूतांनी तयार झालेल्या दिसतात त्या सगळ्या क्षय होणाऱ्या आहेत आणि तो परब्रह्म मात्र अक्षयी आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात क्षयची नाही तो जो अक्षयी व्यापकपणे सर्व ठाई, सगळ्यांच्या ठाई तोच व्यापकपणे उरलेला आहे. तेथ हेत संदेह नाही निर्विकारी. त्याच्यामध्ये काहीही संदेह नाही, तो निर्विकारीच आहे, व्यापकपणे सर्व ठाई. क्षयची नाही कोणाला, त्या परब्रह्माला जो अक्षयी आहे. मग व्यापकपणे सर्वांठाई, मग तो परब्रह्म सर्व ठिकाणी आहे.
वारा कसा आहे, जिथे वारा नाही अशी जागाच नाही हो. जिथे वारा नाही म्हणजे आम्ही वारा तिथे गेला नाही तर त्या परब्रह्माला सुद्धा त्या वाऱ्याप्रमाणे तो अदृश्य आहे. म्हणजे वारा दिसत नाही तसं ते परब्रह्म आहे. जिथे वारा नाही अशी जागा नाही, मग जिथे परब्रह्म नाही अशी जागाच नाही आहे. मग त्या परब्रह्माला सुद्धा त्या वाऱ्याप्रमाणे तो अदृश्य ते आहे. तो दिसत नाही परब्रह्म. वारा डोळ्यांनी दिसणार नाही. दिसतो का, तो जाणवतो आपल्याला. वारा आपण सांगू शकतो का हा वारा आहे म्हणून नाही, तो जाणवतो. ते आपल्याला कळतो की हा वारा आहे. मग तसा परब्रह्म हा आपल्याला दिसणार नाही, तो आम्हाला भासणार आहे, तो जाणवणार आहे, त्याची जाण आहे, त्याची ओळख आहे. आणि म्हणून समर्थ इथे म्हणतात आहे, क्षयची नाही जो अक्षयी, व्यापकपणे सर्वांठाई, तेथे हेत संदेह नाही निर्विकारी. तो परब्रह्म सर्वांठाई ओतप्रोत भरलेला आहे. सगळ्यांच्या हृदयामध्ये, सर्वांच्या हृदयामध्ये तो भगवंत अदृश्य रूपाने तो वास करतो आहे. कारण आत्मा आम्हाला दिसत नाही आणि जे दिसते ते नष्ट होते. असं आपण म्हटलंय, जे आहे परंतु दिसत नाही तो फक्त परब्रह्म आहे. ते असतची असे, तोच परब्रह्म आहे. बाकी काही शिल्लक राहणार नाही. तो कालही होता, आजही आहे, उद्याही राहणार आहे. परंतु ही माया मात्र शिल्लक राहणार नाही, नष्ट होणार आहे. त्याचा अनुभव आम्हाला घेता येतो. जसा वाऱ्याचा आम्हाला अनुभव घेता येतो. वारा डोळ्यांनी दिसत नाही, सिद्ध करता येत नाही हा वारा म्हणून. तसं भगवंत आहे, परब्रह्म आहे, याची अनुभूती संतांनी घेतली. आणि म्हणून समर्थ म्हणतात तो सर्वांठाई आहे. तो मुंगीपासून हत्तीपर्यंत सर्व प्राणीमात्रांमध्ये तो वास करतो आहे. आणि म्हणून म्हटलंय ईश्वर सर्व भूतानाम. आणि तो यंत्राप्रमाणे, जसा यंत्रावर आरूढ होतो, जसा कार चालवणारा ड्रायव्हर आहे, जोपर्यंत त्या कारमध्ये तो ड्रायव्हर बसत नाही तोपर्यंत त्याची कार चालत नाही. तसा जो जड देह आहे, हा जड देह, त्या जड देहामध्ये चैतन्य रूप जोपर्यंत त्या सामावलं जात नाही, परब्रह्म त्यामध्ये येत नाही, तोपर्यंत त्या जड देहाला त्याला चलन नाही, त्याची हालचाल नाही. तोपर्यंत हालचाल आहे त्या देहाची जोपर्यंत परब्रह्म आहे. नाहीतर समर्थ म्हणतात की तो देह कधी एकदा उचलता याची घाई असते, परंतु जर परब्रह्म असेल तरच या देहाला किंमत आहे. म्हणून आम्ही जो गेला म्हणतो, मेला म्हणतो, हे कोणाबद्दल बोलतो आहे? ते फक्त पंचमहाभूतांनी तयार झालेल्या या देहाबद्दल, जो जड आहे या देहाबद्दल बोलतो आहे. त्याच्यात आत्मा आल्यामुळे तो देह चंचल झालेला आहे. मग देह नष्ट होतो, आत्मा चिरंतर राहतो त्या ठिकाणी, त्या परब्रह्माच्या ठिकाणी. म्हणून तेथे हेत संदेह नाही निर्विकारी. मग निर्विकाराच्या ठिकाणी कुठलाही संदेह नाही, कुठलीही कल्पना नाही, कुठलीही शंका पण नाही. आणि म्हणून समर्थांनी पुढे म्हटलेलं आहे, नित्य निश्चय केला संदेह उरतची गेला, तरी तो जाणावा वाहला महामृगजळी. क्षयची नाही जो अक्षयी, व्यापकपणे सर्वांठाई, तेथे हेत संदेह नाही निर्विकारी. जे उदंड घनदाट आद्य मध्य शेवट, अचळ अढळ अतुट जैसे तैसे. म्हणजे जे उदंड घनदाट आहे, आद्य मध्य शेवट, आधी मध्य आणि शेवटी, अचळ अढळ अतुट जैसे तैसे. अचळ आहे, अतुट आहे, अढळ आहे, जसंच्या तसंच आहे. मग जसं आहे तसं आहे, बदल काहीच नाही, नो चेंज. याचा अर्थ परब्रह्म आहे. बदल आहे म्हणजे माया आहे, आणि मायेमध्ये बदल होतो, परब्रह्मामध्ये कुठलाही बदल नाही. ते अढळ आहे, अचळ आहे आणि अतूट आहे. म्हणून परब्रह्म हे कायम राहते, म्हणून त्यात बदलच नाही आहे हो. आणि म्हणून समर्थ म्हणतात ते येतही नाही आणि जातही नाही, जैसे थे. म्हणून समर्थ इथे म्हणतात आहे उदंड, जे उदंड घनदाट आद्य मध्य शेवट, अचळ अढळ अतुट जैसे तैसे. मग जे उदंड घनदाट, ते किती घनदाट आहे तर ते दुसरं काहीच एवढं घनदाट नाही, आभाळ सुद्धा नाही. म्हणून असं परब्रह्म आहे जे इतकं घनदाट आहे की त्याच्यामध्ये दुसऱ्याला प्रवेश करायला जागाच नाही. आणि तो कोणात प्रवेश करत नाही, कारण तो दुसऱ्यात प्रवेश करण्यासाठी समोरच्या जवळ तेवढी पोकळी हवी.
आणि जिथे जागा आहे रिकामी तिथे परब्रह्म आहेच. मग परब्रह्म नाही असं स्थळच नाही हो. परब्रह्म नाही असं स्थळ नाही, आणि जिथे परब्रह्म नाही ते स्थळ नाही. आणि म्हणून म्हटलेलं आहे समर्थाने, ते आद्य होतं, ते आद्य होतं, मध्य आहे आणि शेवटी सुद्धा राहणार आहे. आधी होतं, मध्ये आता आहे आणि शेवटी सुद्धा राहणार आहे. मग जन्मापूर्वी पण होतं, जन्मानंतरही आहे आणि मरण आल्यानंतर सुद्धा राहील. असा काय आहे तर आत्मा कायम आहे. नंतर त्यामध्ये देह निर्माण झालेला आहे. आणि म्हणून अशा प्रकारे या देहाचा विचार केला तर असा एकही देह नाही जिथे परब्रह्म नाही. देहात आहे पण देहातीत आहे. देहात आहे पण कसा आहे? देहातीत आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे की आत्मा कायम आहे, तर त्यामध्ये देह निर्माण झालेला आहे. आणि म्हणून अशा प्रकारे या देहाचा विचार केला तर असा एकही देह नाही जिथे परब्रह्म नाही. म्हणून देहात आहे पण देहातीत आहे. तो देहात राहतो पण दिसतही नाही. असून देहात राहतो पण दिसतच नाही ना, असून नसतो. जसा कार्यक्रम चालू असतो पण त्या कार्यक्रमाचा तो आयोजक असतो, तो दिसत नाही बघा, तो अदृश्य असतो. पण तो आहे म्हणून कार्यक्रम सुरू आहे. तो नसला तर कार्यक्रम होणार नाही. त्याप्रमाणे तो अध्यक्षस्थानी बसलेला आहे. आणि अध्यक्षस्थानी असा बसलेला आहे की अध्यक्षस्थानाची खुर्ची रिकामी आहे पण अध्यक्ष मात्र कायम आहे. आणि म्हणून समर्थ इथे म्हणतात आहे की जो आधी होता म्हणजे आधीच आहे. खुर्चीवर बसण्याचं कारण नाही, तो आधीच आहे. मध्य म्हणजे खुर्चीवर आहे. जशी सभा, एखादी सभा अध्यक्षाने सुरू होते, अध्यक्ष आला की ते सुरू होते. म्हणजे अध्यक्ष असेल तर सभा होते, पण सभा असेल तर अध्यक्ष नसेल तर सभा होत नाही. मग तसं समर्थ म्हणतात खुर्चीवर आहेच आणि सगळे गेले तरी तो राहणार आहे. म्हणजे तो शेवटी सुद्धा राहणार आहे. अगोदर होता, मध्येही आहे आणि शेवटी आहे. अशा प्रकारे हे परब्रह्म अचळ आहे, अढळ आहे. अचळ म्हणजे चढत नाही, अढळ म्हणजे ढळत नाही. ते कायम स्वरूपी आहे, असं त्याची असे सर्व काळ. आणि म्हणून पुढे समर्थ म्हणतात अतूट आहे. याचा अर्थ ते कधीही तुटत नाही. म्हणून समर्थाने दिले जे उदंड घनदाट आद्य मध्य शेवट अचळ अढळ अतूट जैसे तैसे. जसेच्या तसंच आहे, अतूट. पाहता जैसे गगन गगनाहून ते सगन जनची नाही निरंजन सदोदित. मग पाहता जैसे गगनाची उपमा दिली आहे. गगनासारखं वाटतं पण गगन आहे का? गगन म्हणजे आत्मा आहे का? गगन म्हणजे परब्रह्म आहे का? नाही. गगनासारखी गगनाची उपाधी दिली आहे, पण गगनाहूनही ओत प्रोत घनदाट आणि सूक्ष्म असतं. गगनाहून ते सगन म्हणजे घनदाट आणि सूक्ष्म आहे. जनची नाही निरंजन सदोदित. जेथे काही जन्मलं नाही असं सदोदित निरंजन ते असतं. म्हणून म्हटलंय नेहमी समर्थांनी जिथे तिथे परब्रह्माचं वर्णन करताना समर्थ म्हणतात की समर्थांनी बघा उदाहरण गगनाचं घेतलेलं आहे. परब्रह्माचं वर्णन करताना समर्थ परब्रह्माचं वर्णन करताना समर्थ गगनाची उपाधी देतात आहे. मग गगन म्हणजे परब्रह्म नाही हो. जसं आपण म्हणतो माझ्या बहिणीप्रमाणे आहे पण बहीण नाही, जसं आईप्रमाणे आहे पण आई नाही, तसं हे ब्रह्माप्रमाणे आहे पण ब्रह्म नाही. आणि म्हणून अशा प्रकारे ते गगन कसं आहे ते दिले आहे इथे. ते गगन सगन पाहता जैसे गगन गगनाहून ते सगन जनची नाही निरंजन सदोदित. मग समर्थ म्हणतात जे आहे अशा प्रकारे ते गगन सघन आहे, जनची नाही निरंजन सदोदित. मग आहे ते कसं आहे? सदोदित आहे. आणि म्हणून म्हटलंय पाहता जैसे गगनाहून ते सगन जनची नाही निरंजन असं ते सदोदित. जेथे काही जन्मलंच नाही असं ते सदोदित आहे. आणि म्हणून पुढे म्हटलंय चर्मचक्षु ज्ञानचक्षु हा तो अवघाच पूर्व पक्षू निर्गुण ठाईचा लक्ष वेना. मग निरर्थक असतं असं निर्गुण परब्रह्म की जे सहजच अलक्ष, ज्याच्या संबंधी चर्मचक्षु ज्ञानचक्षु इत्यादी बोलणेही असल्याने दुजेपणाने जाणता येत नाही. आणि म्हणून म्हटलंय तो परब्रह्म कोणाला दिसू शकत नाही, कारण तो आहे
जे लक्ष्य आहे ते दिसू शकतं. चर्मचक्षु ज्ञानचक्षु हा तो अवघाचा पूर्व पक्षू, निर्गुण ठाईचा अलक्षू लक्ष विना. मग ते समर्थ म्हणतात आहे की जे लक्ष्य आहे ते दिसू शकते, जे अलक्ष्य आहे ते कसं दिसणार. म्हणून चर्मचक्षुने ज्ञानचक्षुने जर आम्हाला पाहायचं असेल तर तो सुद्धा पूर्वपक्ष म्हटला, तो सुद्धा पूर्वपक्ष म्हटलं आहे. पूर्वपक्ष म्हणजे तो परब्रह्म पाहण्यासाठी मला त्या परब्रह्मापेक्षा भिन्न व्हावे लागते. आणि म्हणून म्हटलंय चर्मचक्षु ज्ञानचक्षु हा तो अवघाचा पूर्वपक्षू, निर्गुण ठाईचा लक्षू लक्षवेना. मग समर्थ म्हणतात ते जाणण्यासाठी तसं व्हावं लागतं. तसं परब्रह्म आहे, जाणण्यासाठी तसं व्हावं लागेल. कारण वात्सल्य त्याच्यामध्ये निर्माण होऊ शकतं. जी आई आहे तिच्याचमध्ये वात्सल्य असणार. आईसारखं प्रेम दाई करते, परंतु वात्सल्य जे आईचं आहे ते आईच करू शकते. म्हणून परब्रह्म सुद्धा मला व्हावं लागेल किंवा मी परब्रह्म आहे याची मला अनुभूती घ्यावी लागेल. मग परब्रह्माला मला ते सच्चित आनंद आहे याची अनुभूती होईल. आणि म्हणून म्हटलेलं आहे चर्मचक्षु ज्ञानचक्षु हा तो अवघाचा पूर्वपक्षू. हा सगळा काय आहे पूर्वपक्षू, निर्गुण ठाईचा लक्षू लक्षवेना. संग त्यागे विना काही परब्रह्म होणार नाही. संग त्याग करून पाही मौन्य गर्भा. मग काय सांगितलंय, संग त्यागे विना काही परब्रह्म होणार नाही. संग त्यागाशिवाय परब्रह्माशी ऐक्य होऊ शकत नाही. आणि म्हणून मीपणाचा त्याग जेव्हा होतो तेव्हा स्फुरणादी सर्व वाणी नष्ट होतात. मौन्य गर्भा सगळं मौन धारण करतात. संग त्याग करून पाही मौन्य गर्भा. म्हणून समर्थ म्हणतात की संग त्याग केल्याशिवाय, संग त्यागे विना काही परब्रह्म होणार नाही. संग केला म्हणजे संग त्याग केल्याशिवाय त्याला परब्रह्म मी आहे याचा अनुभव येणार नाही. तर कोणाचा त्याग करायचा, तर समर्थ म्हणतात संग त्याग करायचा कोणाचा, संग त्याग करायचा आहे मायेचा. समर्थ म्हणतात संग त्याग करायचा आहे मायेचा, संग त्याग करायचा आहे प्रपंचाचा, संग त्याग करायचा आहे संसाराचा, संग त्याग करायचा आहे दृश्य वस्तूंचा. या गोष्टीचा जर आम्ही संग त्याग केला तर आम्ही परब्रह्म आहोत याची जाणीव होते. आणि जोपर्यंत तुम्ही त्या संघामध्ये आहात तोपर्यंत तुम्हाला निसंगाचा अनुभव येणार नाही. आणि म्हणून निसंग होण्यासाठी संग त्याग करा. आम्ही कुठेही कोणामध्ये तरी अडकतो आणि तिथेच आपण आपलं आयुष्य पूर्ण खर्च करतो. ते चुकीचं आहे. कशामध्येही अडकू नका. ज्याच्यामध्ये अडकायचे त्याच्यामध्ये न अडकता दुसऱ्यामध्येच अडकून बसतो. दृश्य वस्तूंमध्ये भौतिक वस्तूंमध्ये अडकत बसू नका. ज्या परब्रह्माने आपल्याला हे उत्तमाचं आयुष्य दिलेलं आहे त्या परब्रह्मामध्ये त्या परब्रह्माच्या ठिकाणी त्या परब्रह्माच्या चरणाच्या ठिकाणी लीन होता आलं पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात संग त्याग करून पाही मौन्य गर्भा. मग संग त्याग केल्याशिवाय ते कळणार नाही. आणि कळल्यानंतर समर्थ म्हणतात काय केलं पाहिजे, कळल्यानंतर सुद्धा काय केलं पाहिजे, संग त्याग करणं गरजेचं आहे. पण संग त्याग केल्यानंतर सुद्धा काय करायचंय, संग त्याग करून पाही मौन्य गर्भा. म्हणजे मीपणाचा त्याग जेव्हा होतो तेथे स्फुरणादी सर्व वाणी नष्ट होतात. म्हणजे समर्थ म्हणतात आहे की कळल्यानंतर मौन धारण होईल. जसं गुळ खाणारा जर मुका असेल तर त्याला गुळाची चव कशी सांगेल, तो कशी लागते, गुळ कसं लागतं, गोड लागतं कडू लागतं कसं सांगणार, कारण तो मुकाच आहे मुळात. मग मुक्याने गुळ खाल्ला शब्द नाही बोलावया. त्याप्रमाणे मी परब्रह्म आहे हा अनुभव घेतलेला आहे आणि आता तो सांगायचा आहे. पण मला सांगण्यासाठी ते ब्रह्माचं वर्णन करण्यासाठी शब्दच नाही आहेत, कारण तिथे भाषा सुद्धा मौनावते. म्हणून समर्थ म्हणतात आहे निर्षता अवघेची निर्षले, चंचल तितुके निघून गेले, निश्चळ परब्रह्म उरले तेची सार. मग तत्वांचं निरसन करता करता सर्वांचंच निरसन होतं आणि चंचल जितकं आहे ते सगळं लय पावतो आणि शेवटी निश्चळ निर्गुण परब्रह्म तेवढं शिल्लक राहतं. मग ते सार आहे. म्हणून समर्थ म्हणतात चंचल निघून जाते. याचा अर्थ जे मुळात जड होतं त्या जडामध्ये चैतन्याचा प्रवेश झाला आणि त्यामुळे ते जड जे आहे त्याला चंचलत्व आली आणि ते झालं चंचल. आता चंचल निघून गेलं याचा अर्थ जड शिल्लक राहिलं. मग मनुष्य चालत होता
आता चालत होता मेला. काय झालं? चंचल निघून गेलं. लोक काय करतात? देह पाचा भूतांचा जाळून टाकतात. मग ते निघून गेल्यानंतर राहते शिल्लक काय? तर समर्थ म्हणतात पंचमहाभूत निघून गेल्यानंतर, समर्थ म्हणतात पंचमहाभूत निघून गेल्यानंतर समर्थ पुढे म्हणतात आहे की निर्षता उगेची निर्षले, चंचल तितके निघून गेले, निश्चळ परब्रह्म उरले तेची सार. मग शिल्लक काय राहील? तर शिल्लक परब्रह्म राहील. आणि म्हणून पुढे समर्थांनी दिलेला आहे, आठवा देह मूळ माया, निर्शोन गेल्या अष्टकाया, साधू संगती उपाया कृपाळूपणे. मग आठवा देह म्हणजे 8 देह सांगितले, 4 ब्रह्माचे, 4 पिंडाचे आणि 4 ब्रह्मांडाचे. मग पिंड ब्रह्मांडांच्या मिळून 8 देहांचे विवेकाने निरसन होऊन 8वा देह जी आहे मूळ माया तीही लय पावावी. आणि म्हणून साधू लोक कृपाळूपणे उपाय सांगतात आहे. मग 8 प्रकारचे देह, 4 देह पिंडाचे, 4 ब्रह्मांडाचे, स्थूल सूक्ष्म कारण महाकारण हे पिंडाचे झाले आणि 4 ब्रह्मांडाचे, विराट हिरण्य अव्याकृत आणि मूळ माया सगळ्या निरसून गेल्या. माया सगळी निघाली, सगळी संपली. मग साधूंचा बोध होईल. आणि म्हणून पुढे म्हटलंय समर्थांनी, सोहम हंसा तत्वमसी ते ब्रह्म तू आहेसी, विचार पाहता स्थिती ऐसी सहजची होते. आणि म्हणून समर्थांनी इथे दिले, साधूंच्या संगतीने आम्ही सोहम म्हणजे परब्रह्म तत्व आहोत, 6 अहम मी परब्रह्म आहे याची अनुभूती आम्हाला येते. आणि म्हणून ते तू आहेस याचा बोध कधी होईल? तर जेव्हा साधू संगतीला आम्ही लागू तेव्हा होणार आहे. म्हणून इथे समर्थांनी दिलेला आहे की साधक हो असो न ब्रह्म उरले, तेथे वृत्ती शून्य झाले, सारासार विचारले येणे प्रकारे. मग आता वृत्ती शून्य म्हणजे काय? तर वृत्ती कशा असतात आणि वृत्ती शून्यता आल्यावर आम्हाला काय प्राप्त होईल हे समर्थ आता पुढे सांगत आहेत. मग साधक असो ना ब्रह्म उरले, मग मुळामध्ये ब्रह्मस्वरूप आहोत हे लक्षात आल्यानंतरही साधना न सोडणे याचा अर्थ साधक असणे. म्हणजे परब्रह्म जाणल्यानंतर आपली साधना न सोडणे. म्हणून वृत्ती शून्यत्व याचा अर्थ साधना करत असताना आपलं मन हे परब्रह्माशी एकरूप करणे आणि एकरूप झाल्यानंतर सुद्धा साधना न सोडणे. तसं ब्रह्म जाणल्यानंतर सुद्धा, ब्रह्म अनुभव घेतल्यानंतर सुद्धा साधना करत राहणे याला ज्ञानोत्तर भक्ती असं म्हणतात. ही ज्ञानोत्तर भक्ती करणारा मनुष्य वृत्तीच्या दृष्टीने ते कशातही तो अडकलेला नसतो, त्याची काही इच्छा राहिलेली नसती आणि त्याची मुळात मनोकामना काही राहत नाही. कारण ते दिसणार जगत आहे हे मुळातच ब्रह्मरूप असल्यामुळे त्यात काही बदल करावा असं काही त्यांच्या मनात नसते. परंतु अशा संसारात जे अडकलेले आहेत त्यांना काढण्यासाठी त्यांची तळमळ असल्यामुळे ते स्वतः साधना करू लागतात आणि आपली वृत्ती मात्र ते परब्रह्माच्या ठिकाणी स्थिर करतात. आणि म्हणून इकडे त्यांची वृत्ती शून्य होऊन जाते. आणि म्हणून समर्थ पुढे म्हणतात आहे की असा वृत्ती शून्य असलेला जो साधक आहे, अर्थात असा जो जाणता पुरुष आहे, त्या जाणत्या पुरुषाला परब्रह्म कसं आहे ते कळलेलं असतं. आणि म्हणून ते परब्रह्म कसं आहे तर समर्थ पुढे सांगतात आहे, ते तापेना ना निवेना, उजळेना ना काळवंडेना, डहुळेना ना निवडेना, परब्रह्म ते दिसेना ना भासेना, उपजेना ना नासेना, ते येना ना जाईना, परब्रह्म ते. म्हणजे ते तापत नाही, ते निवत पण नाही. जे तापत नाही ते निवणार नाही. मग परब्रह्माची आपण थोडी जाणीव हवी. म्हणून परब्रह्मामध्ये कशा प्रकारे कोणत्याही कारणाने बदल होत नाही असं समर्थ इथे सांगत आहे. ते तापत नाही, ते थंडही होत नाही, ते उजळतही नाही, ते काळवंडतही नाही, कारण त्याच्यात बदलच नाही आहे. ते गडूळही होत नाही किंवा ते निवळतही नाही. असं ते परब्रह्म आहे जे दिसत नाही डोळ्यांना आणि जे भासत सुद्धा नाही कल्पनेला. ते जन्मतही नाही कारण त्याला मरण नाही. मग जन्म नाही त्याला मरणही नाही. ज्याला मरण नाही त्याला जन्म नाही आणि ज्याला जन्म नाही त्याला मरण नाही. आणि जन्म मरण नाही म्हणून ते कसं आहे तसंच आहे. ते येण्यासाठी ते गेलेलं नाही आणि गेलंच नसल्यामुळे येण्याचा प्रश्नच नाही. असं परब्रह्म ते आहे. ते पाण्यामध्ये भिजत नाही किंवा
भिजलं असेल तर ते सुकतही नाही. जयास कोणीच नेना, ज्याला कोणीही उचलून घेऊन जाऊ शकत नाही, परब्रह्म ते. मग समर्थ म्हणतात आमच्या आजूबाजूला ते जाऊ शकत नाही परब्रह्म. आमच्या आजूबाजूला जी दिसणारी पोकळी आहे त्याला अवकाश म्हणतात किंवा आकाश म्हणतात. या पोकळीला कोणी घेऊन जाऊ शकत नाही, तसं परब्रह्म आहे. अशा प्रकारे ते परब्रह्म आमच्या समोरच आहे, चारी बाजूला आहे. आमच्या पण अत्यंत जवळ असलेली वस्तू आपल्याला दिसत नाही, दूरची वस्तू दिसते. ते इतकं सन्निध्य आहे की त्याच्यात आणि आमच्यात भेदच नाही आहे. त्यामुळे त्याला पाहण्यासाठी वेगळं होता येत नाही. आणि म्हणून म्हटलेलं आहे, जे सन्मुखची जी चौकडे, जेथे दृश्य भास उडे, धन्य साधू तो पवाडे निर्विकारी. ते परब्रह्म चौकडे सन्मुखच आहे, जेथे दृश्य सृष्टीचा भास नाहीसा होतो, अशा निर्विकार परब्रह्माच्या ठिकाणी जो साधू प्रतिष्ठित होतो तो धन्य आहे. मग चारी बाजूला आहे साधू धन्य का आहे? कारण त्यांचं मन निर्विकारामध्ये ते आता रममान झालेलं आहे आणि विकारामध्ये अडकलेले, आपण विकारामध्ये अडकलेलो आहोत. आम्ही आकार आणि रूपाला महत्त्व देतो आहे. आकार आणि रूप हे नाशवंत आहे, पण आपण मात्र त्या आकारामध्ये, नामामध्ये आणि रूपामध्ये अडकतो आहे. नाम याचा अर्थ त्या वस्तूला दिलेलं नाम. म्हणून समर्थ म्हणतात परब्रह्म ते आमच्या आजूबाजूला आहे, त्याला मुळात आकार नाही आहे. म्हणून साधूंना धन्य का म्हटलं? कारण त्यांना दृश्य दिसते, पण ते दृश्य भास आहे, तो भ्रम आहे, हे त्यांना अनुभव त्यांना आलेला आहे त्यांचा. म्हणून आणि ते दृश्य भासरूप असल्यामुळे त्यांनी ते उडवून टाकलेलं आहे. म्हणून साधू धन्य झालेले आहेत. आम्ही धन्य का होत नाही? कारण आम्ही दृश्यामध्ये अडकतो. आणि म्हणून दृश्यात अडकू नका. आणि तुम्ही दृश्य कारण ते टाकत नाही तोपर्यंत आम्हाला मी परब्रह्म आहे याची जाणीव होणार नाही. आणि म्हणून समर्थांनी पुढे म्हटलेलं आहे, जाणता जाणता जाणीव जाते, आपली वृत्ती तद्रूप होते, आत्मनिवेदन भक्ती ते ऐसी आहे. मग खोटं सांडून खरे जो घेतो त्यालाच पारखी म्हणतात. मग समर्थ म्हणतात खोटे सांडून खरे घ्यावे, तरीच परीक्षावंत व्हावे. असार सांडून सार घ्यावे परब्रह्म ते. मग खोटे सांडून खरे जो घेतो तो पारखी म्हणतात त्याला. आणि म्हणून असार सोडून सार असं जे परब्रह्म आहे ते आपण घ्यावं. त्या परब्रह्मा जाणता जाणीव जाऊन आपली वृत्ती तद्रूप होते, यालाच आत्मनिवेदन भक्ती असं म्हणतात. हे आपण जाणून घ्यावं. वाच्यांशे भक्ती मुक्ती बोलावी, लक्षांशे तद्रूपता विवरता हेतू नुरावी ते तद्रूपता. मग शब्दांच्या योगे भक्ती मुक्तीचे वर्णन करावं आणि अर्थांतर पाहून तद्रूपता कशी साधता येईल ते विवरावं. आणि विवरता जाणीवही उरू नये, यालाच तद्रूपता असं म्हणतात. म्हणून सद्रूप, चिद्रूप आणि तद्रूप. सस्वरूप म्हणजे आपले रूप म्हणजे अरूप, तत्व निदर्शनता उपरी. मग जाणीव विवरताना मीपणाचाही सहज लय होतो. आणि सद्रूप, चिद्रूप आणि तद्रूप तसे सस्वरूप हे आपलंच खरं रूप आहे. तत्व निरसन केल्यावर अरूप हे आपलं रूप आहे, हा असा साक्षात अनुभव आपल्याला येतो. म्हणून समर्थ म्हणतात सद्रूप, चिद्रूप आणि तद्रूप. स्वस्वरूप म्हणजे आपले रूप म्हणजे अरूप, तत्व निरसना उपरी. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे सारासार निरूपण नाम समास दुसरा. जय जय रघुवीर समर्थ.